ठाण्यामध्ये महायुतीतील जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे। भाजपनं 40 ते 45 जागांची मागणी केलेली आहे, तर शिवसेनेकडून भाजपचा हा प्रस्ताव अमान्य करण्यात आलाय। जागा वाटपाबाबत आज पुन्हा बैठक होणार आहे। आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेलेले आहेत। तिन्ही नेत्यांमध्ये ठाण्यासंदर्भात बैठक पार पडणार आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, ठाणे महानगरपालिकेमधील देखील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम दिसतोय, त्यामुळे या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। भाजपचा प्रस्ताव ठेवलेला आहे, मात्र तो भाजपचा प्रस्ताव शिवसेनेनं अमान्य केलाय। काय घडामोडी घडतायत? खरं तर ठाणे महापालिका ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते। मुंबई पाठोपाठ ठाणे आणि नवी मुंबई येथील कल्याण डोंबिवली येथील या भागांमधला जो जागा वाटपाचा पेच आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे। याच अनुषंगानं प्रस्तावांची देवाणघेवाण झाली, परंतु हा प्रस्ताव शिवसेनेकडून अमान्य करण्यात आला। भाजपकडून सुद्धा या संदर्भात असहमती दर्शवण्यात आली। या अनुषंगानं आज प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक भाजपच्या नेत्यांची पार पडते आणि मुख्यत्वे यामध्ये ठाणे महापालिकेमध्ये किती जागा भाजपनं शिवसेनेकडनं घ्याव्यात या अनुषंगानं चर्चा होऊ शकते। आज या संदर्भात अंतिम निर्णय होईल, कारण जागा भरण्याची मुदत ही अवघ्या 4 दिवसावर आलेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये जागांच्या संदर्भात निर्णय होईल अशी एक माहिती या माध्यमातून आपल्याला मिळते। त्यामुळे नेमका काय निर्णय होतो आणि किती जागा सुटतात पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।